नमस्कार मंडळी, सर्वांना गुड आफ्टरनून। आणि आपल्या आजच्या अजून एका छान अशा व्लॉगमध्ये, त्याचप्रमाणे अमृता वारे व्लॉग्स या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आता आज दुपारची वेळ आणि आजचा व्लॉग आपण दुपारी चालू केलेला आहे। तर आज आहे शिवांशचा बर्थडे आणि आज आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे तो आजारी पडलेला आहे, त्याला बरं नाही, गळ्यात त्याच्या खूप जास्त इन्फेक्शन झालेले, औषधं चालू आहेत पण बरा नाही अजून, पण इन्फेक्शन असल्यामुळे केक बिक काही आणणार नाही आणि बाहेर पण खाणं बिणं जाणार नाही, घरात पण काही बनवणार नाही, कारण बघू जमलं तर मग पनीरची भाजी घरीच बनवते आणि चपाती, कारण त्याला भाजी चपाती पण खाता येत नाही सध्या तरी, एकदम सॉफ्ट असा भात आणि ज्यूस आणि तेच देते, कारण गळ्यात त्याच्या जास्तच इन्फेक्शन झालेले, खूप त्रास होतोय त्याला। आज जरा बरं आहे, जर त्याला बरं वाटलं तर पनीरची भाजी आणि चपाती बनवते, कारण लेकराला खाऊ वाटत नाही आणि आपण सगळ्यांनी बनवून खायचं ते बरं वाटत नाही मला। मग त्याला समजावलं, बेटा तू बरा झाल्यानंतर आपण तुझा बर्थडे करूया। तर आज राहू दे, 2-3 दिवस झालं शाळेत पण नाही पाठवलं, घरीच येतो। तर आज म्हणजे गेल्या वर्षी पण त्याचा बर्थडे झाला नाही, गेल्या वर्षी माझे आजोबा वारले होते, त्याच्यामुळे तिसऱ्या दिवशी त्याचा बर्थडे आला होता, त्यांचं सावडायच्या दिवशी ह्याचा बर्थडे आला होता, म्हणून आम्ही गेल्या वर्षी पण केला नव्हता। आणि बिचारा यावर्षी पण आजारी पडला, कारण मुलांचं कसं असतं ना, लहान वयातच एक्साइटमेंट असते थोडी बर्थडे वगैरे करायचं। तर आता काय करणार, इलाज नाहीये, पाणी प्यायला येत नाही त्याला, येते आता, येते पाणी प्यायला, आता थोडं थोडं पाणी प्यायला येते, नाही तर पाणी सुद्धा प्यायला येत नव्हतं त्याला, इतकं दुखायचं, जळजळ करायचं एकदम, आतमध्ये जखमा झालेल्या होत्या आणि त्यातमध्ये पू झाल्यासारखं पिवळ्या पिवळ्या जखमा झाल्या होत्या त्या। तर ते बर्फ त्याला सहन होत नाही अजिबात, आणि बर्फ चोरून खाल्ला होता माझ्यापासून, गुपचूप खाल्ला होता बर्फ, म्हणून त्याला तसं झालं होतं। तर आता ठीक आहे, आज बरं आहे, आज कंडिशन जरा बरं आहे। मग आता सकाळचं काम, ह्याचं औषध पाणी पाजणं, थोडं थोडं जे खाईन ते करणं, खाऊ घालणं, त्यातमध्ये खूप वेळ गेला सकाळपासून। आता दुपार झाली बघता बघता, एक एक काम आवरता आवरता, आणि आता दुपारच्या स्वयंपाक बनवते, सकाळचा नाश्ता वेगळा, डब्याचं वेगळं आणि आता दुपारसाठीचं वेगळं। तर त्याला बटाट्याची भाजी खाऊ वाटत होती, म्हणजे कालपासून म्हणत होता मम्मा बटाट्याची भाजी खाऊ वाटते, म्हणून मग म्हटलं चला बटाट्याची भाजी करावी। खाल्ली तर खाल्ली, नाही खाता आली तरी काय नाही, पण त्याची इच्छा होती म्हणून। आणि चपात्या लाटल्या होत्या सकाळीच थोड्या जास्तीच्या, तर त्या आहेत, आणि थोडासा भात करते जर त्याला नाही खाता आलं चपाती भाजी तर, कारण नाहीच येणार मला असं वाटते, अजून जखमा आहेत म्हणून मग भात करते। आणि मूग भिजू घातले तर स्प्राऊट बनवायला, कारण गळ्याच्या जे आजार असतात ना तेव्हा प्रोटीनची जास्त गरज असते, आणि अंड्यामध्ये उष्णता असते आणि अंडी तो खात पण नाही, म्हणून मग स्प्राऊटसाठी मूग भिजत घातलेले तिथं। केळी सुद्धा खात नाही, तुम्ही बघू शकता, केळी पण एकच घास खाल्ला, ही तुटून पडली होती ती मी खाऊन टाकली, पण त्याने खाल्ली नाही, असं चालू आहे। पाऊस तर उघडलेलाच आहे इकडं, आणि ऊन पण पडत नाही, म्हणजे थोडं ऊन पडते, थोडं आभाळ भरून येतं, असं चालू आहे सध्या। तर पाऊस येतो तोपर्यंत छान वाटतं, आणि नंतर परत गरमी चालू होती, तर गरम होते आता कामात, धावपळीत, उष्णता वाढलेली आहे, आणि आता दुपारची वेळ झालेली आहे, फटाफट बनवून घेते, 1 वाजत आलेले आहेत। आरू उशिरा येते 1:45ला म्हणून, आणि शिवचा आणि माझा नाश्ता तर उशिराच झाला होता, मग आमचं जेवायचं तसं काही नाही, आणि त्याला मधून मधून मी देते खायला काही ना काही, थोडंसं ज्यूस बनवून देते, आणि बनाना दिला खायला, परत त्याला सकाळी सकाळी नाश्त्याला ना चहा चपाती खायलाच आवडते, लय आवडते त्याला, म्हणजे त्याला दात आलेले नव्हते ना, 6 महिन्याचा होता ना, मी डायरेक्ट सकाळी सकाळी त्याला अशी चहात भिजवून चपाती तोंडात घालायची, त्याला असं दात नव्हते तेव्हाच, आणि चापलून चापलून इतका छान खायचं ना, त्याला आवडायची। मग मी काय करायचे, सकाळी सकाळी त्याला डायरेक्ट चहा चपातीच खाऊ घालायची, असं चपाती मस्त तूप लावून भिजू घालायची चहात, आणि ती अशी हाताने थोडी बारीक करून करून खाऊ घालायची, म्हणजे अगदी 7-8 महिन्याचा होता तेव्हापासून त्याला चहा चपाती खायला रोज आवडते, म्हणून मग आज पण त्याला चहा चपाती तशीच भिजवून दिली होती, तर ती खाता आली, त्याने खाल्ली, म्हणजे आज थोडंसं रिकव्हरी आहे त्याला, बरं वाटते आता जरा। तर मी आता स्वयंपाक दुपारचा करून घेतलेला आहे, आणि त्याला थोडासा ज्यूस द्यायचा आहे डाळिंबाचा। तर यांनी ना गुगलवरती बघितलं होतं गळ्याचे आजार असतात तर त्याच्यासाठी कुठलं फ्रूट द्यायचं, तर केळी आणि हे सांगितलं होतं त्याने डाळिंब, म्हणून मग मी आता त्याला डाळिंबाची दाणे सोलून देते आणि त्याचा ज्यूस काढून पाजते थोडासा, कारण जेवढं होईल तेवढं हेल्दी गोष्टी थोडं थोडं जेवढं जाईल तेवढं त्याला घालायचा प्रयत्न करते मी। आणि तो ना खूपच कमजोर झालेला आहे आता, म्हणजे मलाच समजत नाहीये त्याचं काय करू, थोडं काय झालं की आजारी पडून जातोय लगेचच, म्हणून खाण्यापिण्याकडे पण पूर्ण लक्ष देते, कितीही केलं तरी काहीतरी कुठंतरी राहतं आणि त्याला लगेचच पकडून घेतं, म्हणजे घेतच। आता नकळत बर्फ खाल्ला त्याने कधी ते मला माहिती सुद्धा नाही, आणि एवढं होऊन गेलं लगेच। चला जेवण करून घे, 2 मिनिट नाही, 1 मिनिट नाही, आता चल बरं, ओ बस झालं, चल
वाळायला ठेवतो का? हा मा राहू दे ना, तिथं ऊन येते तिथं राहू दे. चल चल काय काट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, दीदी को खिला थोडा, खिला थोडा. तर आरूने आपला बिचाऱ्यासाठी छोटासा केक आणला आणि कट करून घेतला, कारण त्या बेकरीवाल्या केकमध्ये ना कलर असतो आणि डॉक्टरने बिलकुल विरोध केलेला होता. म्हणून मग आम्ही हा साधा केक आणला आणि मग बिचाऱ्याने कट केला आणि त्याचा पहिला असा बर्थडे सेलिब्रेट केला आहे आम्ही. जाऊ द्या, नसल्यापेक्षा केलं त्यांनी काहीतरी. तर ना दुपारी थोडंसं झोपलं, म्हणजे थोडा जरी 15-20 मिनिटाचा जरी आराम केला ना तरी बरं वाटतं, फ्रेश वाटतं. सकाळपासून झालेला थकवा कमी होतो. सकाळी पण 5-5:30ला उठल्यापासून टिफिन करा, नंतरची कामं आवरा आणि मुलं शाळेतून यायच्या अगोदर व्हिडिओची कामं करून घ्या. त्याच्यामध्ये ना खूप जास्त थकवा येतो. म्हणून दुपारी थोडीशी का होईना पण झोप गरजेची असते, कारण रात्रीसुद्धा 11 वाजेपर्यंत आवरावं लागतं घरातलं सगळं, टिफिनची तयारी वगैरे. सगळ्याच गृहिणींचं असंच असतं, माझंच एकटीचं आहे असं नाही आहे काही. त्याच्यामुळं मग मी मुलं झोपू की नाही झोपू, मग मी झोपते म्हणजे झोपतेच थोडंसं, 15-20 मिनिटं अर्धा तास जरी झोपले तरी. आत्ताही काही तेवढं जास्त वेळ नाही झोपले मी, थोडा वेळ झोपले. आणि उठून झोपेतून सगळ्यात आधी लागतो तो म्हणजे चहा पिलं की थोडं अजून बरं वाटतं, जरा एनर्जी आल्यासारखी वाटतं कामाला. आणि मस्तपैकी नुसत्या दुधाचा चहा बनवलाय, छान असा घट्ट चहा. तर मी चहा पिते, मुलांना चहा दूध बनवून देते आणि त्यांना पण थोडंसं दूध पिलं ना की दुपारी आल्यानंतर ते कसं करतात, झोपत नाहीत दुपारी. क्लासमध्ये ना होमवर्क वगैरे चालू असतो त्यांचा, म्हणून मग त्यांना पण भूक लागते थोडंसं. तर मग स्वयंपाक होईपर्यंत दूध देते थोडंसं. असं पण दूध प्यायलाच पाहिजे मुलांना, वाढतं वय वाढती, उंची असते त्याच्यामुळं. म्हणून मग त्यांना रोज दूध देऊनच देते मी. तर मुलांना दूध देऊ नये ना. चहा प्यायला नेहमी मी एकांतात बसते. एकटी जेव्हा बसून मी चहा पिते ना एका ठिकाणी, एका रूममध्ये एकटी, तेव्हा बरं वाटतं. म्हणजे काय माहिती, मला सवयच लागलेली आहे चहा पिताना एकटा आणि शांततेने पियावासा वाटतो. तर चला, आता 6 वाजलेले आहेत आणि आता 7 वाजेपर्यंत मला स्वयंपाक आवरायचा 1 तासात. तर आता उशीर न करता पटकन करून घेते, कारण 7 वाजता परत माझी मीटिंग आहे आणि 7 ते 8 पर्यंत मीटिंग जाते, 8च्या नंतर 7:15 पर्यंत कधी. तर मग जेवायला उशीर होऊन जातो आणि बाकीची पण कामं असतात, टिफिनची वगैरे तयारी करून ठेवायची म्हणून. आणि नंतर व्हिडिओ एडिटिंग ते सगळं, आणि झोपायला खूप उशीर होतो. सकाळी सुद्धा लवकर उठायचं असतं. म्हणून आता आधी स्वयंपाक करून घेते फटाफट आणि मग पुढचा व्लॉग कंटिन्यू करते.